सर्वसामान्यांचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी एंटरप्राइजेस घेऊन येत आहेत सुपारी कटिंग मशीन, 5 वर्षाचा कायदेशीर स्टॅम्प पेपर, नोटरीकृत व्यवसाय करार, उत्पादन मर्यादा 1 किलोग्रॅम प्रति तास, क्षमता 12 तास ब्रेक न करता मशीन चालू शकते, पावडर कोटिंग फिनिश, हेवी ड्युटी मटेरियल वापरले आहे, दर्जेदार वेफर कटिंग सिस्टीम, ध्वनी प्रूफ सह जलद आणि कार्यक्षम, घरगुती लाईट मीटरवर सुद्धा चालते, गुणवत्ता तपासणी योग्य, ऑपरेट करणे सोपे, विशेष कौशल्य आवश्यक नाही. पत्ता लक्ष्मीपुरी कोंडावळ, लोकमत ऑफिस शेजारी, 3रा मजला, कोल्हापूर. श्री स्वामी एंटरप्राइजेस, नक्की भेट द्या. नमस्कार. चॅनल बी द्वारा आयोजित महिला दिनानिमित्त नारी शक्ती या विशेष मालिकेच्या आजच्या भागात मी आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. नारी शक्ती या मालिकेमध्ये आपण विविध महिलांशी संवाद साधत आहोत. यामध्ये आपण अशा महिलांशी संवाद साधतोय की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक मिळवलेला आहे. आजच्या भागामध्ये माझ्यासोबत आहेत सौ पूनम मोरे. मॅडम, आपले चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आमचे राज्य आमचा गौरव या उपक्रमाअंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॅडमना उत्कृष्ट उद्योजिका या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता आपण कोल्हापूरमध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत आहात, पण उद्योजिका होण्याआधीचा आपला प्रवास कसा होता? ॲक्च्युली मी एका छोट्याशा खेडेगावातून आलेली आहे. सोळे म्हणून माझं एक छोटंसं खेडेगाव आहे, आजरा तालुक्यामध्ये येतं. तिथून माझं बालपण खूप छान प्रकारे गेलं. बालपणमध्ये काही असं हे वाटलं नाही की बाबा बालपण जगत असताना खूप एन्जॉय केले मी. पण तिथून मी कोल्हापुरात माझं लग्न झालं, सासर कोल्हापूर. इथं आल्यानंतर कोल्हापुरात सासरी आल्यानंतरही मला कधी म्हणजे काय कमवावं ह्याची आवश्यकता कधी लागली नाही. पण आपण सक्सेस हवं, एक महिला म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याचं मला फार हे होतं. ते करत असताना म्हणजे ॲक्च्युली मी छोटे छोटे काही गृहोद्योग करत होते, विणकाम, शिलाई काम. हे करत असताना माझ्याकडे महिला येत होत्या. ह्या महिलांना ना मला हे जाणवावं लागलं की महिलांना फार गरज आहे कामाची, पण त्यांना कुठे मार्केटिंग मिळत नाही. बऱ्याचशा महिलांचे हे प्रश्न होते. त्यामुळे मी फार विचार केला या गोष्टीवर की महिलांना काही करायचं आहे, पण त्यांना मार्केटसाठी त्या बाहेर पडू शकत नाही आहेत. म्हणजे त्यांना यश मिळेल का याची त्यांना भीती होती. त्यामुळे त्या बाहेर पडत नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही या श्री स्वामी एंटरप्राइजेस बिझनेसची स्थापना केली. मग स्वामी एंटरप्राइजेस हा जो आपण उद्योग सुरू केला या नावाने, तर हे सुरू करत असताना आपल्याला काही अडचणी आल्या का? ॲक्च्युली मॅडम, हे सुरू करत असताना मी फार गोष्टींना सामोरे गेले. भरपूर अडचणी आल्या, आर्थिक अडचणीसुद्धा किंवा सपोर्ट. घरातून असं म्हणणं होतं की आमचं भरपूर आहे आणि तुला बाहेर करण्याची काही गरज नाही. पण मी महिला म्हणून जगत असताना मी काहीतरी केलं पाहिजे हे माझं ठाम मत होतं. त्यामुळे मला आधी सासरच्यांचा होकार मिळवावा लागला हे करत असताना, अगदी मिस्टरांचाही होकार मिळवावा लागला. त्याच्यानंतर मी ह्या फर्मची स्थापना केली. पण मला माझ्या सासरी खूप प्रोत्साहन मिळालं. जेव्हा मी त्यांना सांगितलं एक स्त्री उभारण्याची गरज आहे आणि ह्यावेळेस आपल्यासारख्या कुटुंबांनी जर प्रोत्साहन दिले तर बऱ्याच महिला उभारू शकतात, पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, तेव्हा माझ्या घरातून मला सर्वांचा सपोर्ट मिळाला. खूप महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली. तर स्वामी एंटरप्राइजेस या तुमच्या फर्म अंतर्गत कोणकोणत्या प्रकारची उत्पादनं तुम्ही घेता? मॅडम, आमच्याकडे सुपारी कटिंग, अगरबत्ती अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रोडक्ट तयार करतो आणि महिलांना आम्ही हे देतो सुद्धा आणि मार्केटसुद्धा आम्हीच अवेलेबल करून देतो. अच्छा, अतिशय स्तुत्य असा उपक्रम मॅडम राबवत आहेत. तर मॅडम, ही एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आपल्या फर्मची आहे की आपली जी फर्म आहे त्याच्यामध्ये महिला सबलीकरण या गोष्टीवरती खूप भर दिला जातो. तर यावरती आपण काय सांगाल? ॲक्च्युली आम्ही ऑल महाराष्ट्र काम करतो. ऑल महाराष्ट्र काम करत असताना आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे काम करतो. काम करत असताना माझ्याकडे सगळ्या महिला आहेत. माझी जी टीम आहे ती महिला टीम आहे. ही महिला टीम आम्ही कॉलद्वारे प्रत्येक महिलेला पूर्णपणे ट्रेनिंग देतोच. जर कुठल्या महिलेला शक्य असेल ऑफिसपर्यंत येणं तर त्यांना आम्ही इथं येऊनसुद्धा ट्रेनिंग देतो. शिवाय त्यांना जर जमत नसेल तर ऑनलाईन ट्रेनिंग देतो. तर या ट्रेनिंगच्या माध्यमातून अनेक महिला आहेत महाराष्ट्रभरामध्ये की ज्यांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू करून त्या आता आपल्या पायावरती उभा आहेत.
मॅडम, एक महिला उद्योजिका म्हणून काम करताना आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर असा एखादा लक्षात राहणारा अनुभव आमच्यासोबत शेअर. त्यामध्ये काम करत असताना आमचे पेमेंट ऑनलाईन असतात. माझ्याकडे अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांना ऑनलाईन यूज करता येत नाही, गुगल पे फोनपे यूज करता येत नाही. त्यामध्ये आम्ही त्यांना काही लोकांना म्हणजे आम्ही मार्गदर्शन पण केले, पण ह्यामध्ये पेमेंट करताना सुद्धा लोकांना त्यांचे पेमेंट झालेले ऑनलाईन कळत नव्हते. महिलांना यूजच करता येत नव्हतं गुगल पे फोनपे. अशा महिलांना आम्ही काय केलं की ऑफिसवर बोलवून त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केलं, जेणेकरून प्रत्येक गरीब घरातली स्त्री तिला गुगल पे फोनपेचा यूज करता यावं. अच्छा, आपण ऑनलाईन पेमेंटची पेमेंटची साक्षरता त्यांच्यामध्ये रुजवली. छान. आता लघुउद्योग हा जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. तर या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या महिलांना आपण काय संदेश द्याल? लघु उद्योग करतावेळी भरपूर अडचणी येणारच, तर मला प्रत्येक महिलांना हे सांगायचं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आपण जर काहीतरी करायचं ठरवलं तर यश हे नक्की मिळणारच, फक्त प्रयत्न असले पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग 100% मिळू शकतो. आपण त्या पद्धतीनं फक्त काम केलं पाहिजे. यश मिळणार नाही किंवा मला हे शक्य नाही, घरातून बाहेर पडणं शक्य नाही किंवा मला करायची गरज नाही हे म्हणून आपण थांबू नये. प्रत्येक महिलेने फक्त सक्षम व्हावं, काहीतरी स्वतःचं कमवावं हे मला वाटतं. बरोबर. पण आता विचार आहे आपल्याकडे, एखादी महिला आहे तिच्याकडे विचार आहे की मी तिच्याकडे स्किल आहे तर काय सुरू करणार हे तिला माहिती आहे, पण पुढे जाऊन असा प्रश्न उभा राहतो की अर्थ सहाय्य कसं मिळणार. कारण जर एखादा उद्योग सुरू करायचा आहे तर आर्थिक पाठबळ लागतं. तर लघु उद्योग सुरू करत असताना अर्थसहाय्याच्या दृष्टीने काय कंडिशन आहे आपण सांगाल? ॲक्च्युली मला ह्या भरपूर अडचणी यायला लागलेत की महिलांचा प्रश्न आहे की स्टार्टिंग बिझनेस जर चालू केला तर थोडंफार नुकसानही होतंच, आणि जर बँकेतून लोन घेतले तर मग व्याज. त्यामुळे मला असं वाटतं की बिनाव्याजी लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांना लोन अवेलेबल व्हावं, जेणेकरून प्रत्येक स्त्री मग सक्षम होऊ शकेल. पहिला हप्ता जो असतो त्यांना भीती असते की आपण काम करून सुरुवात करतोय, ट्रेनिंग घेऊन सुरुवात करतोय, लगेच हप्ता येणार आपला किंवा व्याज द्यावं लागणार, यामध्ये मी सक्सेस होणार नाही. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की शासनाकडून प्रत्येक महिलेला लघु उद्योगासाठी बिनाव्याजी जे लोन अवेलेबल आहे, जे 2 लाखापर्यंत, ते प्रत्येक स्त्रीला मिळावं किंवा ज्यांना लघु उद्योगात करायची इच्छा आहे पण अर्थसहाय्य मिळत नाही, अशा महिलांसाठी हे नक्की काहीतरी शासनाच्या योजना असाव्यात असं मला तरी वाटतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मॅडमनी या ठिकाणी मांडलेला आहे. मॅडम, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा MSMCचा पुरस्कार मिळालेला आहे, तर या पुरस्काराबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली पहिला महाराष्ट्र शासनाचे खरंच आभार. हा पुरस्कार माझ्यासाठी एक शॉक होता, माझ्या स्टाफसाठी आणि माझ्यासाठी हा खूप मोठा एक म्हणजे गौरव होता. खरं तर हा पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना दिला जातो. यामध्ये काम करताना आम्ही पूर्ण ऑल महाराष्ट्र काम करतो. आम्ही भरपूर महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे, म्हणून हा पुरस्कार मला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. आता भविष्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? अगरबत्ती मशीन, कापूर मशीन किंवा अजून जास्त करून सेल कुठल्या उत्पादनांना आहे अशा पद्धतीचा आम्ही विचार करतोय. मॅडम, महिला दिनानिमित्त आपण आपल्या महिला प्रेक्षकांना काय संदेश द्याल? महिला दिनानिमित्त मी प्रत्येक महिलेला हेच सांगेन की सक्षम झालं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही अशा महिलांपर्यंत पोहोचतोय की जेणेकरून त्यांना खरंच कामाची गरज आहे, फक्त प्रत्येक महिलेने सहभाग घेतला पाहिजे. मी एवढंच बोलू इच्छिते, असे जगावे छाताडावर आव्हानांचे घेऊन अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे घेऊन अत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानांना द्यावे उत्तर. अरे वा, खूपच छान. मॅडम, आपण वेळात वेळ काढून चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला, त्याबद्दल चॅनल बी तर्फे आपले मनपूर्वक आभार. इन्स्पायर अकॅडमी शिक्षणाची परंपरा ही कोणत्या स्थानावरून नाही तर त्या संस्थेवरून ठरत असते. IIT, JEE, नीट, MSCIT ची उत्तम तयारी करून घेणारी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील प्रसिद्ध संस्था इन्स्पायर अकॅडमी. इयत्ता 7वी पासूनच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे फाउंडेशन कोर्स, KVPY, ऑलिम्पियाड, NTSC यासारख्या स्कॉलरशिप परीक्षेत हमखास यश मिळवून देणारी अकॅडमी इन्स्पायर अकॅडमी. IIT फॅकल्टी
चॅनल बी आयोजित जागतिक महिला दिन विशेष नारी शक्ती मालिकेच्या या भागात मी आपले पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्याशी संवाद साधण्यासाठी स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत सौ वर्षा संकपाळ, की ज्या इन्स्पायर अकॅडमीच्या संचालिका आहेत. मॅडम, आपले चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅडम, आपण 2018 सालापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, पण या क्षेत्रामध्ये येण्याआधीचा आपला प्रवास कसा होता? प्रवास म्हणजे भोगावती खोऱ्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. भोगावती हे माझं माहेर आहे आणि लग्न झाल्यानंतर मी वडंगे हे माझं सासर आहे. ह्याच्यामधला जो प्रवास आहे, शिक्षण तर बेसिक शिक्षण तर माझं आहेच आहे आणि चांगली साधारण क्लासेसमध्ये पण टॉप असायची, स्कॉलरशिप एक्झाम पण दिलेल्या आहेत तेव्हा. पण असं कधी शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे असं कधी तेव्हा वाटलं नव्हतं. पण जेवढं शिकायला मिळेल तेवढं शिकलं होतं. आणि पूर्वी असा एक हे असायचा की बाबा 20 इयर्स झाल्यानंतर लगेच लग्नाचं बघायला लागायचं आणि त्यामध्ये मग लग्नाचं झाल्यानंतर 21ला माझं लग्न झालं. त्याच्यामध्ये माझी आवड खूप होती की सगळ्या क्षेत्रामध्ये मला आवडीनं भाग घ्यायला आवडायचं. मग स्पोर्ट्स असू दे किंवा त्याच्यानंतर एज्युकेशनमधले काही वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा कलाक्षेत्रामध्ये काही नाटक किंवा तुमचं डिझायनिंगमध्ये, ड्रॉइंगमध्ये, ह्या सगळ्यामध्ये रस होता. असं काही नाही की एक पर्टिक्युलर शिक्षणच पाहिजे आपल्यासाठी. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज जपत जपत शिक्षण थोडं मागं पडलं आणि ह्या ॲक्टिव्हिटीज जपत गेले. त्याच्यामधून मग मी फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस म्हणजे आवड म्हणून केली. असं काही कुठंतरी आपल्याला बिझनेस रन करायचा आहे आणि ते शिकून कुठंतरी मोठं व्हायचं असं नाही. मला जे आवडायचं ते मी करायची, मग ते कुठलंही क्षेत्र असू दे. म्हणजे आज कुणाकडून काहीतरी मला शिकायला मिळालं तर ते मी लगेच शिकणार, मला शिकव असं म्हणून त्याच्या पाठी लागून मी शिकायची वृत्ती धरली आणि ती त्याबरोबरच मग माझा प्रोग्रेस व्हायला चालू होईल. जे काही आहे ते पूर्ण 25-26 वर्षामध्ये म्हणजे गोळा करत बसली की बाबा यात इथून हे मिळालं, इथून हे मिळालं, इथून हे मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान मी स्वतःला डेव्हलप केल्या. आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण मी UPSC एक्झाम पण स्टार्टिंगची क्रॅक आहे, MPSC पण क्रॅक होते. पण असा तिथून म्हणजे ज्या सासरच्या घरातून एवढा सपोर्ट ह्या गोष्टींसाठी नाही भेटला की बाबा एज्युकेशनमध्ये अजून पुढं जावं. मग बाकी चूल आणि मूल हे एकच गोष्ट होती की ते आपल्याला कंपल्सरी महिलेला करायला पाहिजे. पण आतले एवढे सुप्त गुण होते की ते कधी मला गप्प बसू दिले नाहीत की सारखं काय ना काहीतरी करायला पाहिजे, काय ना काहीतरी. मग महिलांसाठी मी फॅशन डिझायनिंग स्वतः लग्न झाल्यानंतर शिकले आणि गावात ते क्लासेस चालू केले. मग कोणी इच्छेनं शिकायला येतील ते येतील, असं काही बोर्ड लावून क्लासेस काढलेत असाही प्रकार नाही. ज्याला आवड आहे त्यांनी इकडं माझ्याकडे यायचं. मग मेहंदी डिझायनिंग किंवा अदर ॲक्टिव्हिटीज काहीतरी शिकायचं. त्यातून मग महिला गोळा होत गेला आणि बचत गटच्या सुरू केला आम्ही तेव्हाच. तर आपण फॅशन डिझायनिंग सारख्या क्षेत्रामध्ये काम करत होतात, त्याच्यानंतर चूल आणि मूल तुम्ही म्हटला बघत होतात. तर मग आता सध्या या अकॅडमीज या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा तयार झालेली आहे. तर असं असताना आपली एक स्वतःची वेगळी अकॅडमी सुरू करावं असं आपल्याला का वाटलं? हां, ज्यावेळी मी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस जेव्हा घेत होते तेव्हा माझ्या मुलांनाही मला घडवायचं होतं. मग साधारण माझी मुलगी 9thला ज्यावेळी गेली तेव्हा स्वतःच क्लास घ्यायचे, स्वतःच तिला शिकवायचं, कुठेही क्लासेसना बाहेर पाठवायचं नाही. आणि जोपर्यंत 9thला गेल्यानंतर कळलं की बाबा अजून काहीतरी हिला आपल्याला द्यायला लागणार आहे, त्यावेळी मी फॅशन डिझाईनचे क्लास बंद केले. कारण प्रायोरिटी मुलांना देणं गरजेचं होतं. आणि तिथून हा प्रवास माझा एज्युकेशनचा सुरू झाला. 9thला गेल्यानंतर तिला 10thची तयारी कशी करायची हे थोडंसं आधीच माझ्या डोक्यात होतं की बाबा हिला 10thला चांगले मार्क्स आणायचे आहेत. मग त्यासाठी मग साधारण कोल्हापूरमध्ये येऊन तिला क्लासेस वगैरे लावून डेली अपडाऊन करून ह्या सगळ्या गोष्टी तिच्या घडवण्यातच माझा सगळा वेळ निघून गेला. त्यावेळी लक्षात आलं की काहीतरी आम्हाला मुलांना द्यायला कमी पडतोय आपण, की आपण फक्त तिला 90 अबाऊ असे मार्क्स काढण्याच्या पाठीमागं आहोत आणि तिची लॉजिकली डेव्हलपमेंट काही नाही आहे. आणि तिथून मग थोडंसं लक्षात आलं की कोल्हापूरमध्ये लॉजिकली डेव्हलपमेंट काय मुलांना द्यायचे आहे हे पण अजून फारसं कुणाला माहिती नाही. ह्या स्पर्धा परीक्षांचं युग होतंच, पण त्याची तयारी कशी करायची हे मोस्टली कुणाला माहिती नव्हतं. म्हणजे फारसं रेअर, म्हणजे ज्यांना माहिती होतं ती वेल एस्टॅब्लिश्ड होती किंवा वेल एज्युकेटेड पालक होते जे पुणे बॉम्बे मध्ये जायचे आणि शिक्षण मुलांना द्यायचे. मग प्रत्येक सामान्य
स्त्रीला ते शक्यच नाही की बाबा आपला मुलगा कुठंतरी बाहेर स्टेटला घालवणे आणि त्याची तयारी करून घेणे हे शक्य नव्हतं. मग तिच्या घडवण्यातच हे मी सगळं शिकण्याची वृत्ती असल्यामुळे हे सगळं कॅच करत बसली किंवा काय नाही काहीतरी आपल्याला मुलगीसाठी करायचं आहे. मग 10th आली, तिचं 10thचा प्रवास चालू झाला. बऱ्यापैकी तिला जे क्लासमधनं शिकवायचे त्याचं परत रिव्हिजन घेणे वगैरे हे सगळं चालू झालं. 11thला ज्यावेळी ती गेली त्यावेळी लक्षात आलं की हिला 95-98 मार्क्स असून पण 11thला गेल्यानंतर ती खाली डिप्रेस व्हायला लागली किंवा एक असा तिच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला की माझं कायम वर्गात टॉप असताना मला आत्ता टॉप का मिळत नाही आहे. म्हणजे तिथंही अभ्यासक्रम काहीतरी चुकीचा आहे किंवा ही करत नाही असंच हे लक्षात आलं. मग शोधायला चालू केलं की बाबा नाही, हिला आता लॉजिक डेव्हलप करणंच गरजेचं आहे. 10वीचे मार्क्स काही उपयोगाचे नाही आहेत तिथं. अच्छा, मग आपली इन्स्पायर अकॅडमी जी आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल? तिथून ज्यावेळी मुलगीला मी घालवायला गेले किंवा 11वीचे तिचे मार्क्स बघायला गेले तेव्हा लक्षात आलं की हिला आता वेगळं कोचिंग द्यायला पाहिजे. आणि माझी प्रायोरिटी थोडी हिच्यासाठी IIT NIT वगैरे मिळावी अशी अपेक्षा होती, कारण तेवढा प्रवास माहिती होता की IITला घालवणं काय असतं, NITला घालवणं काय असतं. एवढ्या एज्युकेशन सेक्टरमध्ये म्हणजे माझं बॅकग्राऊंड एज्युकेशनली आहे स्ट्रॉंग, त्यामुळं माहिती होतं की बाबा काय ना काहीतरी आपण एज्युकेशनमध्ये हिला सपोर्ट द्यायला पाहिजे. मग क्लासेस शोधायला चालू केले. पण लिटरली मी सांगते कोल्हापूरमध्ये NCERT सिलेबस घेणारे फार रेअर, म्हणजे बोटाव मोजण्या इतपत 1-2 शिक्षक होते की जे प्रॉपर NCERT घेणारे होते. मग त्यांच्याकडे जाऊन बघितलं तर तेही म्हटले की आम्ही JEE मेन्सपर्यंत घेऊ शकतो, ॲडव्हान्सचं तर काय आमच्याकडनं होणार नाही, आणि तुम्ही मॅडम त्या पाठीमागं न लागता तुम्ही रेग्युलर बोर्ड आणि CET फोकस करा, हे त्यांनी सजेशन दिलं होतं. पण ती मुलगी हुशार होती आणि बाकीच्या माझ्या मैत्रिणींची मुलं पण होती की बाबा त्यांनाही ती गरज होती की JEE. पण फारसं 2018च्या आधी कोल्हापूरमधून फारसं IITला कोणी गेलेलं नाही आहे मॅडम. कोल्हापूरमध्ये कोचिंग घेऊन IIT संस्थेमध्ये ॲडमिशन घेणं हे म्हणजे 1% माहिती असेल कोल्हापूरमध्ये कोणाला. हे आम्हाला लक्षात आल्यानंतर नाही म्हटलं हिला काहीतरी आम्हाला द्यायलाच पाहिजे. मग आम्ही टीम शोधायला चालू केली. मग एक पुण्याचे आम्हाला कलिंग भेटले आणि त्यांना आम्ही बोलवून घेतलं की आमच्या मुलांचं थोडंसं तुम्ही घ्या. एक 7-8 मैत्रिणींचा ग्रुप केला आणि ती मुलं त्या टीचरला आम्ही सोपवली की बाबा तुम्ही काही ना काहीतरी हिचं घ्या म्हणून. अच्छा, तर स्वतःच्या मुलीपासून सुरू झालेली ही इन्स्पायर अकॅडमी आज समाजातल्या अनेक मुलांना आणि पालकांना इन्स्पायर करत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. मॅडम, आता इथं 2 मुद्दे असे समाजामध्ये आपण प्रघात बघतो की पालकांचं असं म्हणणं असतं की जसं तुम्ही म्हटलं की 90 अबव्ह तुमची मुलगी हुशार होती, तिला मिळत होते, पण अट्टहास असतो खूप पालकांचा की आमच्या मुलीला 90% वरती मिळायलाच पाहिजेत. हा एक मतप्रवाह आहे. मग कॅपॅसिटी असो नसो एक अट्टहास असतो. आणि दुसरा एक आपण सध्या बघतो आहोत विद्यार्थ्यांचा, आता शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही बघत असाल की करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, इंजिनिअरिंग मेडिकल बरोबरच, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सध्या ब्रांचेस निघालेले आहेत. पण असं असताना सुद्धा हल्ली विद्यार्थी तितके दक्ष नाही आहेत किंवा त्यांचं लक्ष नाही आहे अभ्यासाकडे, बाकी गोष्टीकडे ते भरकटतायत आपण म्हणूया. तर यावरती आपण पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून काय सांगाल, दोन्ही गोष्टींवरती? ह्याविषयी नक्की बोलायला आवडेल मला, कारण मॅक्झिमम 99% मुलं ही डिस्ट्रॅक्शन खूप आहे. सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा की मोबाईल. कारण 5 मिनटं जरी मोबाईल बाजूला झाला तरी मुलगा कासावीस होतोय, आणि हे आम्ही बघितलेलं आहे. अजूनही अकॅडमीमध्ये पण ते बघतो. म्हणजे ज्यावेळी स्टार्टिंगला पेरेंट्स अगदी होप्सने येतात माझ्याकडं, पण मुलगा आपला काय करतो आणि किती मोबाईल ॲडिक्ट आहे हे पेरेंट्सनाही माहीत नसतं. ही प्रत्येक पेरेंट्सची पण दिशाभूल स्टुडंट करतायत, आणि मुलांना डिस्ट्रॅक्शन एवढं आहे की ती अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त वळलेली आहेत. त्यामध्ये प्रायोरिटी अशी असते की मोबाईल तर आपण नाही काढून घेऊ शकत. समजा आपण मोबाईल काढून घेतला त्यामधला, तर त्याचं लक्ष मॅडम काढून घेतलेल्याकडे जास्त असणार आहे, त्याचं अभ्यासाकडे लक्ष नसणार आहे. त्यामुळं आम्ही स्वतः अकॅडमीमध्ये असं करतो की मोबाईल काढून नाही घ्यायचा, त्याच्या शेजारी ठेवायचा, आणि मग तुझं लक्ष तिकडं बोर्डकडं लागलंच पाहिजे. अशा पद्धतीनं मग थोडंसं ते डिस्ट्रॅक्शन कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तिथं.
बऱ्याच गोष्टी जाणीव होते की नाहीत राहू शकत मुलं, की मोबाईल म्हणा किंवा अदर ॲक्टिव्हिटीजकडे जास्त वळतात. खूप सारं त्यांना बाहेरचं जे बोलवणं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे समजा खेळायला पाहिजे, ग्राउंडवर खेळायचं नाही पण टर्फ पाहिजे, ह्या मागण्या खूप आहेत मुलांच्या. प्रत्येक 8 दिवसाला ट्रिपला पाहिजे किंवा खूप सारे पिझ्झा बर्गर वगैरे ह्या अशा ठिकाणी, कॉफी शॉप वगैरे ह्या गोष्टींकडे हा टीनेजर्स वर्ग जास्त ओढला जातोय. त्यामध्ये कपल्स करून जाणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. आणि पेरेंट्सना अशी दिशाभूल मुलांनी केलेली असते की नाही मला क्लासमध्ये फारसं समजत नाही, मी ऑनलाईन बघतो. मग ऑनलाईन पेरेंट्स पण ऑनलाईनचं सगळं जे काय आहे ते देऊ करतात मुलांना आणि ऑनलाईन पाहतो. आणि ऑनलाईनमध्ये काय झाले की ते ऑनलाईन एक गोष्ट ऑनलाईन बघण्यात बाकीच्या 10 गोष्टी वेगळ्या तिथं बघितल्या जातात आणि तुम्ही 24 तास पेरेंट्स तर त्याच्यासोबत नाही राहू शकत आणि मग डिस्ट्रॅक्शन परत वाढायला चालू होतं. तिथून त्या मुलगाला बाहेर काढून पूर्ण कोचिंग देणं हे आमच्यासाठी कसरत आहे. काही मुलं साधारण सुरुवातीपासूनच सिन्सिअर असतात, पण काही मुलं दंगेखोर पण असतात आणि सिन्सिअर पण असतात. हे सगळं कॉम्बिनेशन आता नाकीनऊ येते आम्हाला ह्या गोष्टी करताना. पण तरीही इन्स्पायर अकॅडमीनं हे जपले की बाबा ह्या गोष्टी करत करत पण त्यांचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. तर ते रिझल्ट चांगला आणण्यासाठी आम्ही काय करतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मग ह्या डिस्ट्रॅक्शन कमी करायचं काम करतो. प्रत्येक स्टुडंटला एक बॉन्डिंग केलं जातं, एक टीचर्सचं बॉन्डिंग, ॲज अ पेरेंट्स बॉन्डिंग आणि एक मातृत्वाच्या दृष्टिकोनातून त्याला जवळ घेऊन एक स्वतःचं एक 5 मिनटं वेळ माझा पण देणे हे तिथं जपलं जातं आणि त्याला फ्रीडम दिला जातो त्यामध्ये. म्हणजे समजा एखादं हे आहे, पाण्याचा टँक आहे, टँकमध्ये पोहताना इकडं जरा जाऊ देत नाही, तिकडं जरा जाऊ देत नाही, तिकडं अशा पद्धतीनं त्याला आतल्यात पोहायला दिलं जातं की तू बाहेर आलास ना चला इकडून बसणार दणका, इकडं गेलास ना इकडून बसणार. हे बाहेर असं वलय निर्माण केले की त्या डबक्यातच खेळ, तुला डबकं पूर्ण तुझ्यासाठी आहे. पण त्याला बाहेरच्या बाजूनं आम्ही तटबंदी लावली आहे आणि त्या तटबंदीत तो बरोबर खेळतो. मग तर नक्कीच जेव्हा आपण आपल्या पाल्यांचं ॲडमिशन घेतो एखाद्या अकॅडमीमध्ये, तर पालकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की फक्त अकॅडमीत सगळ्या गोष्टींना जबाबदार नाहीये, तर आपण पालक म्हणून सुद्धा अनेक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपली कुठे दिशाभूल तर नाही होते ना, ही सुद्धा काळजी त्या ठिकाणी सर्व पालकांनी घ्यायला पाहिजे. तर मॅडम मला हे विचारायचं आहे की आपली इन्स्पायर अकॅडमी जी आहे ते वेगवेगळे उपक्रम राबवत असते, जसं की कोल्हापूर पॅटर्न हा एक, जसं लातूर पॅटर्न फेमस आहे तसं तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये कोल्हापूर पॅटर्न हा एक डेव्हलप केलेला आहे, तर याबद्दल काय सांगाल? 2018ला आम्ही स्टार्ट केली आणि प्रॉपर कोल्हापूरचीच मुलं घेतली. कुठेही ग्रामीणमध्ये फार गेलो नाही, पण कोल्हापूरची मुलं माझ्याकडे एक विश्वासानं पेरेंट्सनी सोपवली. स्टार्टिंग 40 मुलांची बॅच होती. 40मध्ये साधारण 25 स्टुडंट हे रँकर आहेत आणि प्रॉपर कोल्हापूरचे आहेत आणि अभिमानानं सांगावं वाटतं की म्हणून आम्ही कोल्हापूर पॅटर्न राबवतो. का तर कोल्हापूरच्या मातीतले आजपर्यंत 2018 पासून 2024 पर्यंत 29 स्टुडंट IIT साठी सिलेक्शन आहे. अरे वा, नक्कीच आणि हा कौतुक कमी असतं. रेशो होता जो 2018 मध्ये 0.2 रेशो होता. आज साधारण 8:1 रेशो आहे जो ॲज कम्पेअर नॅशनलाइज्ड. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये कोटा पॅटर्न म्हणाल किंवा लातूर पॅटर्न म्हणाल, ह्यामध्ये 100मध्ये 1 रेशो असतो. तर साधारण माझ्याकडं 20मध्ये 13 मुलं सिलेक्शन आहे जो IITचा रेशो आहे. त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन. थँक्यू. मॅडम मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे की आपल्याला एक महिला संचालिका म्हणून अकॅडमी चालवताना काय अनुभव येतात, तो अनुभव आपला कसा आहे? हा अनुभव तर मोठा आहे माझ्यासाठी, कारण जी महिला घर चांगलं चालवू शकते ती कुठलीही संस्था चालवू शकते हा माझा रिपोर्ट आहे. आणि कुठल्याही महिलेच्या हातात जर तुम्हाला एखादी संस्था दिली तर ती उत्तमरित्या चालवू शकते, हे उदाहरण माझंच आहे. प्रत्येक वेळी तुमचं इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे, दुसऱ्याबद्दलची आस्था चांगली असली पाहिजे आणि समोरच्याला मोटिवेट करून तुम्ही स्वतः मोटिवेट होणं ही महिला करू शकते. म्हणून महिलांना, आजकालच्या सगळ्या महिलांना माझं एक
आव्हान असेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करताना दिवसभर छान हॉनेस्टली काम करा, संध्याकाळी झोपी छान लागते आणि तुम्ही स्वतः डेव्हलप होता. आणि मी स्वतः डेव्हलप झाले. प्रत्येक एक झिरोतनं एवढी मोठी इन्स्टिट्यूट उभा करणं एवढं सोपं नसतं मॅडम. त्याला फायनान्सही तेवढाच लागतो किंवा सर्व बाजूनं सपोर्ट लागतो. आणि कुठलीही गोष्ट माहीत नसताना त्या अज्ञानात जे धाडस करायचं आहे ते ही एक महिला करू शकते. अरे वा, नक्कीच. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपण सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहात, तर त्याबद्दल काय सांगणार? त्यामध्ये म्हणजे असं काही मी समाजकार्य करणार आहे आणि कुठंतरी काहीतरी त्या माध्यमातून पुढे जाणार आहे असं काहीच नाही. माझ्या आजूबाजूला जो समाज आहे किंवा माझ्या शेजारी एखादी महिला आहे, तिचं दुःख किंवा तिला काय गरज आहे हे पहिला प्रायोरिटी मी बघितली. आणि माझ्याच महिला जवळपासच्या साधारण 10-1 महिला बोलवून आम्ही बचत गटा माध्यमात स्टार्ट केला. मग बचत गटात नुसताच बचत गट काढायचा का असं नाही केलं. त्या महिलांना मोटिवेट केलं. महिलांना मोटिवेट करताना लक्षात आलं की तिला काहीतरी गरज आहे, की मग जी फायनान्शियल असेल किंवा एखादं काम हवं असेल किंवा तिला तिच्या मुलींना एज्युकेशन हवं असेल, अशा काही प्रायोरिटी खूप साऱ्या महिलांच्या होत्या. कुणाला नवीन बिझनेस करायचा आहे पण 5-10 हजार सुद्धा महिलांना देत नाहीत, कारण आपली भारतीय संस्कृतीमध्ये थोडंसं महिलांना नगण्य समजलं जातं. एक प्रायोरिटी आहे. आता 8 मार्चचा जो काय हे करतो ते सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण चालू केलं म्हणून आज आपण सगळ्या इथं आहोत. तर आज एज्युकेशन ज्या कमी आहे महिलांचं, त्यांना स्वतः डेव्हलप व्हायला सोर्स नाही आहे. मग ते सोर्स कसे उपलब्ध करायचे? मग खूप सारं ते शिकता शिकता मला लक्षात आलं की काही नाही, कुणाकडं आपण जाऊन काम मागणे किंवा ह्या महिलांना काहीतरी द्या असं नाही होणार. म्हणून त्या माध्यमातून बचत गटाच्या महिला मी जास्त वाढवल्या. साधारण 200-250 महिला केल्या. तिथून जे येणारं त्यांचं जी काही बचत आहे त्यातून काही महिलांना गारमेंटची माहिती दिली. गारमेंट मग 50 मशीन खरेदी केले. मशीन खरेदी मग साधारण जे काय आता मोदींचं PMGP लोन आहे वगैरे ह्या गोष्टीतनं मग ते सर्वाईव्ह होत गेलो. आणि आज प्रत्येक महिला वडंग घेतली तरी निदान मी असं फार म्हणत नाही की मी जिल्ह्याचा विकास करणार किंवा मी तालुक्याचा विकास, माझ्या अवतीभोवतीच्या प्रत्येक महिलेचा थोडाफार जरी विकास केला तर ते माझं सामाजिक कार्यच आहे. आणि त्या पद्धतीनं मग मी ते राबवत गेले. आणि आज माझ्याकडे एक 25-30 महिला काम करतात ज्या बचत गटा ह्याच्यातून गारमेंटमधून साधारण महिन्याला एक 5-10 हजार तरी त्या कमवतात. आणि त्यामध्ये काय झालं की पैसे मिळवणे हा हेतू नव्हता मॅडम. त्या ब्लँक होत्या. ना त्यांना स्टिचिंग माहिती होतं, ना कटिंग माहिती होतं, ना त्यातला सेन्स होता. पण त्या तिथं आल्यानंतर मशीन मारण्यापासून आज कुठलाही कपडा तुम्ही तिथं दिल्यानंतर त्याचं शिवून छान प्रोडक्शन तयार करण्याची ही ॲबिलिटी त्यांच्यात निर्माण केली. मी काय फार मोठं काम नाही केलं पण ती ॲबिलिटी केली. आज ती कुठेही गेली तरी तिच्या पायावर उभं राहू शकते. अरे वा. तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपण सर्व आपल्या महिला प्रेक्षकांना काय संदेश द्याल? महिलांना असा संदेश असेल की तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखून स्वतःमध्ये तुमच्यात काय स्पार्क आहेत ते बाहेर डेव्हलप करा. आणि कुठंतरी डॉंकी वर्क करण्यापेक्षा त्या स्किलवर काम करा तुम्ही, जेणेकरून स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला अर्निंगही आपोआप चालू होतं. आणि आता समाजामध्ये कसं चाललं आहे, खूप साऱ्या महिलांना, प्रत्येक महिलेला मोबाईल लागतो. तो मोबाईलचा रिचार्ज मारायला सुद्धा नवऱ्याकडनं पैसे घ्यावे लागतात. निदान प्रत्येक महिलेनं स्वतःची कमाई तरी करणं त्या मोबाईलच्या रिचार्जपुरती एवढं केलं तरी बस आहे. तेवढा घराला हातभार लागतो. आणि तुमची स्वतः आणि तुम्ही स्वतः जे काय करता ते तुमच्या पाल्याला पण ते उपयोगाचं आहे. एक आई आयडॉल असली पाहिजे प्रत्येक मुलाची. यातून समाज पण घडणार आहे. आईचं जर 4 तास काम करत असेल किंवा 4 तास TV बघत असेल तर तो पाल्याला पण आपण काही नाही शिकवू शकत. अजून बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना शिक्षणाचं पण महत्त्व नाही. मग त्यासाठी आम्ही काही प्रबोधनकार बोलवतो. ते शिक्षणाचं महत्त्व किंवा काही ट्रेनिंग्स असतात हे दिले जातात त्या महिलांना. नक्कीच सतपाळ मॅडमचा हा प्रवास आपल्या सर्वांना प्रेरणादायी असाच आहे. मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते.